आपल्या वागण्यात आणि बोलण्यात खूप फरक आहे. आपण सांगतो एक आणि करतो एक. पोराला सांगायचं व्यसन करू नये, घरात असा बोर्ड लावून ठेवायचा व्यसन करू नये, आणि घरी गेल्यानंतर बापानच पोराला म्हणायचं जा जरा चुलीव सिगरेट पिटून आण. चला ते पोरग असं येते जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आले बापाकडे. ते बाप कानातनं धूर काढतो, नाकातनं धूर काढतो, हे सगळ्या गावात सांगते एक नंबर बाप जादूगार. कृती आणि विचार यात गफलत झाली. तुम्ही जो विचार करता तसं तुम्हाला वागता येईल का? म्हणजे मी नेहमी सांगत असतो, तुम्ही जे पेराल ते उगवते. भगवान महावीर सांगतात की तुम्ही जे पेरणार आहात, तुमच्या आयुष्यात घडलेला कुठलाही प्रसंग हा तुमच्या कर्माचं फळ आहे आणि ते तुम्हाला स्वीकारता यायला हवं. त्यामुळे तुमचं कर्म कसं असावं याच्यावरती विचार करा. म्हणजे असंच एकदा व्याख्यान झालं आणि व्याख्यानानंतर एक गृहस्थ माझ्याकडे पळत आले, 60-70 वय असेल, आणि मला सांगत होते, म्हणे महाराज हे व्याख्यान देणं खूप सोपं आहे हो. म्हटलं झालं काय? म्हटले मी एवढे संस्कार केले पोरावर पण पोरग नालायक निघला. म्हणलं झालं काय? म्हणले मी त्याला काही सांगायला गेलो का माझा अजिबात ऐकत नाही, पण त्याच्या सासऱ्यानं सांगितलं का पळत जातंय. म्हटले सासऱ्याचं ऐकतंय पण बापाचं ऐकत नाही. म्हटलं मग आता काय करायचं? ते म्हटले पोरग नालायक निघलं पण जावाई मात्र एक नंबर निघला. म्हटले जावाई सगळं माझं ऐकतो, त्याच्या पोराचं अजिबात ऐकत नाही. आम्ही काय पेरायचं ठरवलंय? तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे, म्हणून काय पेरायचं ते ठरवा. भगवान महावीरांच्या आयुष्यातला प्रसंग आहे. भगवान महावीर प्रवासाला निघालेत आणि जंगलातून काट्या कुटातून वनातून जात असताना एका ठिकाणी ध्यानस्थ बसलेले आहेत. त्या जंगलामध्ये राहणारी काही रानटी लोक भगवान महावीरांवरती धावून आली, अंगावरती चालून आली, यातना दिल्या. त्यांच्या सोबत असलेली जनावरं भगवान महावीरांच्या अंगावरती सोडली, पण महावीर किंचितशी हल्ले नाहीत. सगळ्यात साधू संतांना हात या त्रासातनं जावं लागलं. ज्ञानोबा इंद्रायणीच्या डोहात पाऊल टाकायला गेले तर लोकांनी ज्ञानोबांना इंद्रायणीच्या डोहात साधं पाऊल टाकू दिलं नाही. दगड गोटे घेऊन लहान मुलं ज्ञानोबांच्या मागे पळत सुटली. माऊली पुढे चालता चालता पडले, खरचटलं, एका झोपडीत जाऊन माऊली रडत बसले. आईनं जवळ घेऊन विचारलं, ज्ञाना काय झालं, तुझ्या डोळ्यात पाणी का? ज्ञानोबा म्हणाले, रस्त्यानं येत होतो, खरचटलं, पडलो आई. आईला वाईट वाटू नये म्हणून ज्ञानोबा दुःख लपवतात. किती त्रास सहन करावा लागला. तुकाराम महाराजांना साधा त्रास झाला का हो? जगाच्या कल्याणासाठी मांडलेली गाथा सुद्धा इंद्रायणीमध्ये बुडवावी लागली. याच्यापेक्षा काय यातना असाव्यात? भगवंतालाही त्रासातून मुक्त नाही, प्रत्येकाला त्रास सहन करावा लागला. भगवान महावीरांना सुद्धा तो चुकलेला नाही. हातातली जनावरं भगवान महावीरांच्या अंगावरती सोडली, लचके तोडले, पण महावीर भगवान किंचितशेही ध्यानातून हल्ले नाहीत. एवढंच काय, आपण आरडाओरडा करून सुद्धा हा लक्ष देत नाही. म्हणून एका रानटी माणसानं काटेरी वनस्पती उचलल्या, तोडल्या आणि भगवान महावीरांच्या दोन्ही कानात ठोकून प्रचंड वेदना झाल्या, नखशिखांत वेदना झाल्या, पण महावीर किंचितही डगमगले नाहीत. ध्यानातून ज्यावेळेस ते बाहेर आले त्यावेळेस त्यांनी पाहिलं की आपल्या कानामध्ये रक्त वाहत आहे. ते तसेच गावाकडे चालत निघाले. एका दारात जाऊन पोहोचले. एका माणसानं पाहिलं की भगवान महावीर साक्षात समोर उभे आहेत आणि त्यांच्या कानामध्ये. एका वैद्याकडे घेऊन गेले. त्या वैद्याकडून त्या कानातल्या त्या काटेरी वनस्पती बाजूला केल्या आणि भगवान महावीरांना विचारलं की महावीर, आपण त्याला शोधून आणूयात. कुणी तुम्हाला हा त्रास दिला त्याच्यावरती आपण कठोर शासन देऊयात.
भगवान महावीर म्हणाले, हे माझ्याच कर्माचं फळ आहे. पूर्वजन्मात मी एका जन्मात राजा होतो. एक संगीत सभा सुरू होती आणि त्या संगीत सभेमध्ये मी तिथल्या एका पहारेकराला सांगितलं होतं, मला झोप लागल्यानंतर ही संगीत सभा थांबव. मी झोपी गेलो. त्या संगीत समारंभ थांबवावा हे त्या पहारेकराच्या लक्षात आलं नाही. त्यानं माझं बोलणं नीटसं ऐकलं नाही म्हणून शासन म्हणून मी त्याच्या कानामध्ये शिसं ओतलं होतं. त्या जन्माचं पातक आहे, कधीतरी फेडावं लागणार आहे. म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्या वाट्याला आलेलं एवढंसं दुःख सुद्धा आपण तर लगेच मोकळे होतो, देवा एवढं केलं आणि हे वाट्याला दिलं. आपल्या आयुष्यात आलेला प्रत्येक क्षण प्रत्येक प्रसंग हे आपल्या कर्माचं फळ आहे, हे भगवान महावीरांनी या कथेतनं सांगितलं. म्हणून भगवान महावीर हे इतरांपेक्षा वेगळे वाटतात. भगवान महावीरांनी आपण दोन मुद्दे पाहिले. पहिला मुद्दा, स्त्री बंदिवान असलेल्या स्त्रीला बाजूला तिला मुक्त केलं. आणि दुसरा, प्राणी मात्रांवरती दया करा. आज आपण माणसं आहोत, आपला एकमेकांवरती विश्वास उरला नाही तर प्राणी मात्र तर खूप लांबची गोष्ट आहे. एक मी उदाहरण सांगेल. एक माणूस पळत पळत त्याच्या मागे वाघ लागला होता म्हणून पळत पळत जाऊन झाडावर चढला. झाडावर एक अस्वल होतं. याला वाटलं आपण वाघातून सुटलो ना अस्वलाच्या तावडीत जाऊन सापडलो. यानं अस्वलाला हात जोडले आणि म्हटला, घरी बायका पोरं आहेत, काही कर कृपा कर पण मला वाघाच्या काय तावडीत देऊ नको. अस्वल म्हटला, ठीक आहे बाबा, मी तुला वाचवतो. वाघ खालून बघतोय. वाघ शेवटी अस्वलाला म्हटला, आपण दोघंही जंगलातले आहोत, तुला माणसाचं काय घेणं देणं, त्याला खाली ढकल, मी तुला सोडून देईन. माणूस मात्र विनवण्या करायला लागला. अस्वल म्हटला, नाही, मी शब्द दिलाय माणसाला की मी तुझे प्राण वाचवेल, काही झालं तरी मी याला ढकलणार नाही. वाघ खालीच वाट बघतोय. 2-5 तासानंतर अस्वल झोपी गेलं, माणूस जागाच. मग वाघ माणसाला म्हणला, बघ म्हणला, मला भूक लागलीये, तू अस्वलाला खाली ढकल, मी तुला जाऊन देतो म्हटला. माणूस म्हटला, कॉम्प्रोमाइज, 2 मिनिटात ढकलतो म्हणला. माणसानं अस्वल ढकललं, अस्वलानं दुसऱ्या फांदीला पकडलं. अस्वल म्हटला, मी तर वाचलो पण आयुष्यात एक शिकलो म्हणला, प्राण्यांवर विश्वास ठेवावा पण माणसावर ठेवू नये. आपण इतके घसरलो, आपण इतके कृतज्ञ झालो. अरे वासरू जर जन्माला आलं तर गाय सुद्धा चाटते त्या वासराला. वासरू जर पळत आलं तर गाईला सुद्धा पाना फुटतो. अरे जनावरांना सुद्धा प्रेम वाटावं, जिव्हाळं वाटावं, आणि आपण माणसं आहोत, आपण ते विसरून गेलो. कोळी पोरं पाकिस्तानमधनं भारतात येतात, सीएसटी वरती जातात, मुंबईत जातात, धाड धाड मशीन गन चालवतात, कितीतरी माणसं मृत्युमुखी पडतात. आणि मृत्युमुखी पडलेल्या माणसांकडे पाहून या लोकांच्या किंचितसाही संवेदना जाग्या होऊ नयेत. आपण इतके घसरलो. म्हणून मी सांगितलं की या जगाला आज महावीर पाहिजेत. अहिंसेचा संदेश देणारे, नुसते संदेश नाही तर त्यांच्या कृतीतून ते, वर्तणुकीतून ते दाखवून देणारे भगवान महावीर पाहिजे. आम्ही माणसाविषयी सुद्धा कृतज्ञ राहू शकलो नाही. मध्यंतरी पेपरला वाचलं, अमेरिकेत शिकायला गेलेला मुलगा 2 वर्षानंतर भारतात आला आणि मुंबईत आल्यानंतर त्याला वाटलं मुंबईतल्या अमुक भागात आपली आई राहते, आईला भेटून यावं. 2 वर्षानंतर आईला भेटायला गेला. फ्लॅटचं दार तोडून उघडावं लागलं. आज जाऊन बघितलं तर बेडवर आईचा सापळा पडला होता. सापळा. 1.5 वर्षापूर्वीच आई मरून पडली, पण माहित सुद्धा झालं नाही. आम्ही इतके कृतज्ञ झालो. प्राणी मात्रांवर दया करा तर हा फार पुढचा प्रश्न आहे.
पण माणसाच्याही संवेदना आम्हाला कळू नयेत, आम्ही इतके कृतज्ञ झालो. म्हणून आज या जमान्यामध्ये आम्हाला भगवान महावीरांची आवश्यकता वाटते. भगवान महावीर त्यांच्या सगळ्या शिष्यांना विचारतात की बाबांनो, साप असतो, साप हा साप कातीन का टाकतो? आणि मग भगवान महावीरांचे शिष्य सांगायला लागतात की सापाच्या डोळ्यावरती कातडी येते, त्याला दिसत नाही म्हणून तो काट टाकतो. भगवान महावीर शिष्यांकडे पाहून हसतात आणि म्हणतात, आपल्या सगळ्यांच्या डोळ्यावर अशी कातडी तर आलेली नाही ना? ती अहंकाराची असेल, व्याभिचाराची असेल, स्वार्थाची असेल. ही कातडी टाकवावी आणि सत्याच्या मार्गावरती चालावं. इतक्या साध्या साध्या उदाहरणांतून भगवान महावीर त्यांच्या शिष्यांना पटवून द्यायचे. म्हणून भगवान महावीर ज्यांनी प्राणी मात्रांवरती दया करा हा संदेश दिला, 28व्या वर्षांपर्यंत कुटुंबात राहिले आणि वयाच्या 28व्या वर्षी त्यांनी कुटुंबाचा त्याग केला. ज्या वेळेस भगवान महावीरांचा जन्म आहे, खरं तर आपल्याकडे अनेक साधू संतांच्या जन्माच्या विषयी वेगवेगळ्या आख्यायिका सांगितल्या जातात. पण भगवान महावीरांचे आईवडील जंगलामध्ये गेलेले असताना राणी त्रिशला उगवत्या सूर्याला नमस्कार करते. राजा सिद्धार्थ त्यांच्या सोबत आहेत आणि त्या सूर्याला नमस्कार करत असताना जणू त्या सूर्यातून ऋषभदेव राणीच्या ते प्रतिबिंब डोक्याच्या भोवती फिरतंय. समोर साक्षात महालक्ष्मी आहे, एक हत्ती आहे आणि त्याच्या सोंडेमध्ये एक पांढरं फूल आहे, कमळ फूल आहे. अशा प्रकारचं दृश्य राणीच्या समोर उभं आहे. अशाच प्रकारचं स्वप्नही राणीला पडावं आणि मग त्या काळात स्वप्नांचे अर्थ सांगण्यासाठी काही विद्वानांना बोलवलं जायचं. आणि मग अशा प्रकारचं स्वप्न, अशा प्रकारचा भास, अशा प्रकारचं चित्र राणीच्या डोळ्यासमोर उभं आहे. याचा काय अर्थ असू शकेल? मग स्वप्नाचा अर्थ लावणाऱ्या अनेक विद्वानांनी राजाला येऊन सांगितलं, राजन, तुमच्या पोटी असं मूल जन्माला येणार आहे, त्याच्या 2 शक्यता वर्तवता येतील. त्याने जर क्षत्रिय धर्म स्वीकारून हातात शस्त्र उचललं तर तो जगज्जेता ठरेल आणि हातात शास्त्र घेऊन जर त्यानं मार्गाक्रमण सुरू केलं तर साऱ्या जगाला तो अहिंसेचा मार्ग सांगेल. या 2 शक्यता वर्तवल्या होत्या. बलदंड शरीर यष्टी, देखणं रूप, राजबिंडा हा तरुण, म्हणजे अगदी लहानपणापासून भगवान महावीरांनी त्याची चुणूक दाखवली. वर्धमान नाव तेही का ठेवलं तर ज्या वेळेस भगवान महावीर आईच्या पोटात आहेत त्याच वेळेस राज्यातून अनेक लोक येऊन राजाला सांगत होते की राजन, या वर्षी पाऊस पाणी भरपूर आहे, या वर्षी राज्याचं उत्पन्न वाढतंय, इस राज्य को ये वर्धमान की ओर लेके जाएगा, इसलिए उनका नाम वर्धमान रखा गया. आणि हे वयाच्या 8व्या वर्षी गुरुग्रही गेलेत शिकायला. पहा, देव असू, देवाचा अवतार असू, साधू संत असू, कुणालाही गुरु चुकलेला नाहीये. योग्य दिशा दाखवण्यासाठी गुरुची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. भगवान महावीर सुद्धा, भगवान श्रीकृष्ण सुद्धा आश्रमात जाऊन ज्ञान ग्रहण केलं, रामानं ग्रहण केलं. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण गुरुग्रही शिकायला गेले ते म्हटले का मी देव आहे, काय असं तो कोर्स आमचा 6 महिन्यात आटपून टाका, सर्टिफिकेट देऊन टाका, मला लय काम आहेत, मला कंसाकडे बघायचं आहे, गीता सांगायची आहे.
आयुष्य कसं जगावं हे सांगण्यासाठी गुरुची अपेक्षा आहे. म्हणजे एक गुरुचं महत्व काय, एक थोडक्यात एक दृष्टांत सांगतो. एक साधा सरळ सोपा माणूस, गंगू नाव त्याचं. आपल्याकडे एक म्हण आहे, कहा राजा भोज और कहा गंगू तेली. म्हणजे एक सर्वसामान्य माणूस जो फारसा काही शिकलेला नाही. एक राज्य होतं आणि त्या राज्यामध्ये अशी विद्वानांची सभा भरायची. एकीकडे एका राज्याचे विद्वान आणि दुसरीकडे दुसऱ्या राज्याचे विद्वान. आणि मग एखाद्या विषयावरती चर्चा व्हायची आणि जो विद्वान श्रेष्ठ ठरेल त्या विद्वानाचा दोन्ही राजे एकत्र येऊन सत्कार करायचे. एका राज्याचे गुरु येऊन व्यासपीठावरती विराजमान झालेत आणि एका राज्याचे गुरु काही कारणास्तव येऊ शकले नाही. आता करायचं काय? राजा अस्वस्थ झाला. आपलं कोण सभेला सामोरं जाणार? गंगू तेली पुढे गेला आणि म्हटला, आपले विद्वान जर आलेले नसतील तर आजच्या सभेमध्ये मी सहभागी होऊ का? राजा म्हटला, ते एवढं विद्वान आहे आणि तू काय सभेला मी रोज आपले जे गुरु आहेत त्यांच्या सोबत राहतो, त्यांच्याकडनं 2 गोष्टी मला शिकायला मिळाल्यात, त्यांच्या सहवासात राहिलोय. काही नाही जिंकणार नाही मला मान्य आहे, पण आपल्या राज्याचं नाक खाली जाऊ देणार नाही. सभा मात्र मी सभेत सहभागी होईल. राजा म्हटला, ठीक आहे. आता कुणालाच माहित नाही हे कोण आहे, पण राजाचा वेश, त्या विद्वानाचा वेश घालून मात्र ते सभेमध्ये सहभागी झाला. आणि सभेला सुरुवात झाली. खरे जे विद्वान होते त्या खऱ्या विद्वानानं 1 बोट पुढे केलं. ह्या गंगू तेल्यानं लगेच 2 बोट पुढे केली. खरे जे विद्वान होते त्यांनी 5 बोट पुढे केली. गंगू तेल्यानं लगेच अशी मूठ पुढे केली. खऱ्या विद्वानानं 7 बोट पुढे केली. गंगू तेल्यानं 7 बोट पुढे केली, मधून अशी रेषा मारली. खऱ्या विद्वानानं असं विचारलं, हे कसं? मुखसंवाद सुरू आहे दोघांमध्ये, कुणी बोलायला तयार नाही. गंगू तेल्यानं दह्याच्या गाडग्याकडे बोट केलं आणि दह्याच्या गाडग्याकडे बोट केल्याबरोबर खरे विद्वान गंगू तेल्याकडे गेले, त्याच्या पाया पडले आणि म्हटले, महाराज तुम्ही प्रचंड विद्वान आहात, सभा तुम्ही जिंकली. आता सगळीकडे गंगू तेल्याचा जय जयकार सुरू झाला. खऱ्या विद्वानाला विचारलं उपस्थितांनी, तुमच्यात नेमका संवाद काय झाला ते तर सांगताल? ते म्हणे, तुमचे विद्वान इतके महान आहेत, मी 1 बोट पुढे केलं आणि सांगितलं भगवंत एक आहे, ईश्वर एक आहे. तुमच्या विद्वानानं 2 बोट पुढे करून सांगितलं देव एक आहे, पण स्त्री आणि पुरुष त्याची 2 रूप आहेत. मी 5 बोट पुढे करून सांगितलं विश्व पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. तुमच्या विद्वानानं मूठ करून सांगितलं विश्व जरी पंचमहाभूतांनी बनलेलं असलं तरी सगळी पंचमहाभूत माणसाच्या ठिकाणी एक आलेली आहेत. मी 7 बोट पुढे करून सांगितलं विश्व 7 समुद्रांनी बनलेलं आहे. तुमच्या विद्वानानं मधून आडवी रेष मारली आणि सांगितलं विश्व जरी 7 समुद्रांनी बनलेलं असलं तरी मधून एक पर्वतांची रांग गेलेली आहे. आणि मी त्याला विचारलं हे कसं? त्यांनी त्या दह्याच्या गाडग्याकडे बोट करून सांगितलं दहीज ऋषींचा प्रताप आहे म्हटले, त्यांनी मधून पर्वतांची रांग निर्माण केली. विद्वान आहेत म्हणे प्रचंड. आता गंगू तेलेला थोडस बाजूला घेतलं राजानं, म्हणले हे तुला माहित होतं का हे सगळं? त्याला हे आपल्याला असलं काही माहित नव्हतं म्हणला. आपलं ठरलं होतं सभा मारून न्यायची. त्यांनी 1 बोट पुढे केलं, ते म्हणले मी 1 पट आहे. मी 2 बोट पुढे केली, म्हणलं मी दुप्पट आहे. त्यांनी 5 बोट पुढे केली, ते म्हणले मी चापट मारील. मी म्हटलं त्यांनी 7 बोट पुढे करून सांगितलं मी 7 भाकरी खातो. मी मधून आडवी रेष मारली सांगितलं मी पण 7 खातो, पण सकाळी 3.5 आणि संध्याकाळी 3.5 खातो. त्यांनी विचारलं कशा बरोबर? दह्याच्या गाडग्याकडे बोट केलं, सांगितलं दह्याबरोबर खातो. गुरुच्या नुसत्या सानिध्यात एवढी ताकद आहे. भगवान महावीर गुरुगृही गेलेत. गुरु शिष्यांमध्ये वाद संवाद ही प्रक्रिया चालत आलेली आहे.
म्हणजे ज्या वेळेस ज्ञानोबांचे वडील विठ्ठलपंत श्रीपाद स्वामींकडे शिकायला गेले, त्यांच्यामध्ये वाद झाला होता. संन्यासी श्रीपाद स्वामींनी सांगितलं माझ्याकडे येणारा विद्यार्थी संन्यासी असला पाहिजे. आणि मग विठ्ठलपंतांनी विचारलं होतं संन्यासी कुणाला म्हणायचं, म्हणजे तो वृत्तीनं संन्यासी असावा की वस्त्रानी संन्यासी असावा. आणि त्याचं उत्तर पुढे जाऊन माऊलींनी दिलं होतं, आणि मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाणं अखंड निरंतर. अगदी तसंच महावीर ज्यावेळेस गुरुग्रही शिकायला गेले त्यावेळेस भगवान महावीरांना विचारलं श्रेष्ठ कोण. दोन माणसांमधला फरक ओळखायचा कसा, श्रेष्ठ कोण कनिष्ठ कोण. भगवान महावीर म्हटले नाहीत की त्याचं श्रेष्ठत्व त्याच्या जातीवरनं कळावं, त्याच्या धर्मावरनं कळावं. भगवान महावीर म्हणाले त्याचं श्रेष्ठत्व त्याच्या कृतीवरनं ठरेल. भगवान महावीरांना विचारलं जीवन आणि मृत्यू काय. ऐहिक जीवनाची इच्छा असणं म्हणजे जीवन, ऐहिक जीवनाची इच्छा होणे म्हणजे जीवन, आणि भौतिक गोष्टींच्या अट्टहासाची शिक्षा म्हणजे मृत्यू. हे भगवान महावीरांचे गुरु आणि शिष्य यांच्यामधला हा संवाद आहे. हा काळ होता की जिथे गुरुनं शिष्याला काहीतरी द्यावं, शिष्यानं ते आनंदानं ग्रहण करावं आणि मार्गक्रमण करावं. काळ आता भयानक बदलला आहे. आता गुरु गुरु सापडत नाही आणि शिष्यालाही शिक्षणाची ओढ उरली नाही. हल्ली क्रिकेटच्या मॅचेस होतात. आमच्याकडे एक गोट्या नावाचं पोरग आहे, त्याला फार त्या मॅचेस मध्ये इंटरेस्ट, आणि ते मॅचही बघायची आणि वर्गात हजेरी लागली पाहिजे. म्हणलं असं काहीतरी करावं लागतंय. आता आपल्याकडे तर अजून अशी पद्धत नाही की आपण टीव्ही लावावा वर्गात जाऊन आणि मॅच बघावी. गावातलं एक बाळ्या नावाचं पोरग गोट्यानं बाळ्याला सांगितलं, म्हणलं आज काही कर, माझ्यावरचं म्हणला तुला शाळेत जावं लागते. म्हटलं ठीक आहे जातो, पण म्हणला मी कधी शाळेत गेलो नाही. गुरुजीनं काही विचारलं तर, म्हणला काही विचारत नाही, तू जा म्हणला, दुपारच्या सुट्टीत भात खायचा, हजेरीच्या वेळेस हजर गुरुजी म्हणायचं आणि घरी यायचं. चड्डी बिड्डी बेल्ट बिल्ट अप टू डेट पोरग शाळेत गेलं. कधीही प्रश्न न विचारणाऱ्या गुरुजीनं आज प्रश्न विचारायला सुरुवात केली. याला कचा ख येत नव्हता. गुरुजीला राग आला, म्हणले अरे 5वी 6वीत आला कसा, तुला शाळेतून काढून टाकतो म्हटले. आता शाळेतून काढून टाकतो म्हटल्यावर पोराला राग आला. पोरग गुरुजीला म्हणलं गुरुजी तुम्ही मला शाळेतून काढणार, तुम्ही मला शाळेतून काढूच शकत नाही म्हणला. त्यांनी का काढू शकत नाही, म्हणला मी शाळेतच नाही. काढायचं तर म्हणलं ते गोट्याला काढा, आपला शाळेचा काय संबंध नाही म्हणला. आता नेमकं हे इन्स्पेक्शनला आलेल्या साहेबांनी बघितलं. साहेब म्हणले गुरुजी तुम्हाला कोण वर्गाव येतं, कोण शाळेत येतं, कोण जातं कळत नाही, तुम्हाला पोरं ओळखायला येत नाही, तुम्हाला सस्पेंड करतो म्हणला. गुरुजी म्हणले तुम्ही मला सस्पेंड करू शकत नाही. म्हणले का, म्हणले खरे गुरुजी मॅच बघताय म्हणला, मी त्याच्यावर चालूय म्हणले आज. आता हे प्रकरण हेडमास्टरकडे गेलं. हेडमास्टरला विचारलं कोण मास्टरवर सह्या करतो, कोण येतो, तुम्हाला ओळखू येत नाही, तुम्हाला गुरुजी ओळखायला येत नाही. हेडमास्टर म्हणले झालं गेलं जाऊ द्या म्हणले, आमचे जावई इथं मुख्याध्यापक असतात म्हणले, त्यांना मॅच मध्ये एवढा इंटरेस्ट, ते म्हणले मामा आज जर तुम्ही गेले नाही तर पोरगी घरी पाठवतो म्हणले. ते जावयाच्या वरचा म्हणले मी आज शाळेत हेडमास्टर म्हणून आले. आता मात्र साहेब एवढे चिडले. साहेब म्हणले एवढ्या वेळेस तुम्ही वाचला म्हणले, खरे साहेब आले असते ना मग तुम्हाला कळलं असतं. आता अशी जर अवस्था असेल तर आपण काय अपेक्षा करावी हो शाळा कॉलेजांकडनं. कशा प्रकारचा विद्यार्थी आपण घडवणार आहोत. आपली सगळी शिक्षण व्यवस्था मार्कांच्या मागे धावायला लागली. 90 पडले पाहिजेत, 95 पडले पाहिजेत. आईला आणि बापाला दोघांना मिळून कधी 90 नाहीत, पण पोराला मात्र 90 पडले पाहिजेत. सगळी गुणवत्ता आम्ही मार्कांच्या भोवती गुंडाळायला लागलो आणि त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागणार आहेत. आणि म्हणून गुरु शिष्य परंपरा, विद्यार्थी हा ज्ञानार्जनासाठी शिकला पाहिजे आणि त्याचं ज्ञान हे समाजाभिमुख असलं पाहिजे.
ही गुरु शिष्य परंपरेतली खरी महती होती. पण आज कुठलंही ज्ञान समाजाभिमुख उरलं नाही. आमच्याकडे डॉक्टर आहेत, डॉक्टरला कळतं बीड मधल्या कुठल्या चौकात हॉस्पिटल बांधायचं, कुठल्या बँकेचं कर्ज घ्यायचं, कर्जाचा हप्ता जायला पाहिजे, मग गरज नसताना पेशंटला ऍडमिट करतंय, गरज नसताना सलाईन लावतंय, नॉर्मल डिलिव्हरी होणार असेल तरी सिझरिंग करायला लावतंय. पेशंट कोणत्या गाडीतनं आलं, कोणता मोबाईल वापरतंय याच्यावरनं ठरतं याच्यावर काय ट्रीटमेंट करायची म्हणून. मी सगळ्या डॉक्टरांविषयी बोलत नाही, काही चांगले पण आहेत. परवा विठ्ठल लहाने नावाचे एक डॉक्टर भेटले होते, आपण नाव ऐकलं असेल, प्लॅस्टिक सर्जन आहेत. रोज 4 सर्जरी मोफत करतात. विचारलं डॉक्टर साहेब का मोफत करता सर्जरी? म्हणे लहानपणी माझ्या आईनं मला शेजारच्या मावशीकडनं साडी आणायला लावली होती. मी साडी घेऊन आलो, आईला दिली. आईनं 2 दिवसानंतर घडी घालून धुवून माझ्याकडे दिली आणि सांगितलं जा शेजारच्या मावशीला देऊन ये. मी देऊन आलो. येताना मनात विचार आला की आईनं शेजारच्या मावशीची साडी का मागितली. आईला विचारलं आई शेजारच्या मावशीची साडी का मागितली? आई म्हटली लग्नाला जायचं होतं, लग्नाला घालून जावी अशी एकही साडी माझ्याकडे नव्हती म्हणून शेजारच्या मावशीची आणली. टचकन डोळ्यात पाणी आलं. आईला लग्नाला घालून जावी अशी एकही साडी नसावी. एवढं मोठं व्हायचं, आईनं रोज नवीन साडी घातली पाहिजे. डॉक्टर झालो, एवढे पैसे मिळतात, माझी आई रोज नवीन साडी घालू शकते. रस्त्यानं जाताना एक मुलगी पाहिली, तिचे 2 ओठ फाटलेले होते आणि तिचं लग्न जमत नव्हतं. तिचं लग्न जमत नाही हे दुःख तिला विचारण्यापेक्षा तिच्या बापाला किंवा भावाला विचारावं. पोरीला बोलून घेतला आणि सांगितलं बाई आपण तुझी प्लॅस्टिक सर्जरी करू, ओठ जोडू, छान दिसशील. पोरगी म्हटली माझ्या वडिलांकडे एवढे पैसे नाहीत. डॉक्टर म्हटले वडिलांना घेऊन ये. वडिलांना समजावून सांगितलं खर्च करू नका, पैसे देऊ नका, माझ्या आयुष्यातला फक्त अर्धा तास खर्च करायचा आहे. पोरगी गोड दिसेलो, अर्धा तास पोरीच्या ऑपरेशनसाठी खर्च केला, ओठ जोडून दिले, पोरगी सुंदर दिसायला लागली. 6 महिन्यात पोरीचं लग्न झालं. बाप पेढे घेऊन आला, बापानं पेढा हातावरती टेकवला. डॉक्टर म्हटले बापानं हातावरती टेकवलेला पेढा एकीकडं आणि आयुष्यातली सगळी प्रॉपर्टी एकीकडं. त्या दिवशी ठरवलं रोज 4 पेढे कमवायचे, रोज 4 सर्जरी मोफत करतो. डॉक्टर सांगत होते माझे वडील 90-92 वर्षाचे आहेत, पण तरुणाला लाजवेल असं तर हवेत चालतात. वडिलांना विचारलं बाबा एवढ्या हवेत का चालता? वडील म्हटले मी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि प्लॅस्टिक सर्जन विठ्ठल लहानेचा बाप आहे. हवेत नाही चालणार तर काय चालणार म्हटलं. बापाला हवेत चालावं वाटलं पाहिजे, इतकं सुंदर कर्तृत्व पोरांचं असावं. ज्या दिवशी तुमचं ज्ञान समाजाभिमुख होईल ना, इंजिनियर जन्माला येतील, FSI किती, TDR किती, किती स्क्वेअर फीटनं विकायचं, रेरात रजिस्टर कसं करायचं, GST कसा फाईल करायचा कळतंय हो इंजिनियरला. पण पालिकेच्या रस्त्याचं काम चालू असताना सिव्हिल इंजिनियरला वाटलं पाहिजे 2 मिनिट रस्त्यावरती थांबावं, पालिकेचा रस्ता सुद्धा माझा आहे. मी त्या इंजिनियरला विचारावं जरा इस्टिमेट दाखव बघू दे मला. ज्ञान समाजाभिमुख होणं गरजेचं आहे. जोपर्यंत ज्ञान हे निवळ आणि निवळ पोटाचं हितभर खळगं भरण्याचं साधन म्हणून पुढे येईल तोपर्यंत त्या ज्ञानाचा उपयोग नाही. आणि म्हणून संत परंपरेला तुमचं ज्ञान समाजाभिमुख होणं अपेक्षित होतं. ते ज्ञान समाजाभिमुख होईल का, मला वाटतं याची काळजी आपण घ्यायला हवी. भगवान महावीर त्यांच्या कृतीतनं त्यांनी हे ज्ञान तुमच्या माझ्या समोर समर्पित केलंय. लहानपणी खेळता खेळता एक चंडक कौशिक नावाच्या एका नागाची कथा वारंवार येते. हा चंडक कौशिक इतका विषारी होता की त्याचा उल्लेख करताना असं म्हटलंय की त्यानं चावणं तर बाजूला, त्या चंडक कौशिकनं असं नुसतं रागानं बघावं आणि माणसं मरावीत, इतका तो विषारी होता. अतिशयोक्ती असेल पण नजरेत सुद्धा विष असतं की नाही. तुमच्याकडे तुमच्या घरातला नोकर चाकर एखादा येतो, तुम्ही असं रागानं त्याच्याकडे बघता आणि तो मान खाली घालतो.
महावीर म्हणतात, जिस समय आपकी नजर किसी की ओर उठे और वो शर्मिंदा हो जाए, सोच लेना आपको सुधारने की आवश्यकता है। और आप किसी नजर से किसी को देखे और वो मुस्कुराए, समझ लेना आप प्रभू की ओर चल चुके हैं। तुमच्या नजरेमध्ये इतकं सामर्थ्य असावं, तुम्ही कुणाकडे तरी पाहावं आणि त्यानं स्मित हास्य द्यावं, इतकी तुमच्या नजरेत जादू असावी। हे चंडक कौशिकनं नुसतं असं बघावं आणि माणसं मरावी तितकं विष होतं। आणि हा नाग भगवान महावीरांना चावतोय आणि तो जिथे जिथे चावेल तिथून रक्त नाही दूध बाहेर पडावं। तो नाग सुद्धा शरण आला भगवान महावीरांना। खेळता खेळता लहान मुलांमध्ये एका राक्षसानं रूप धारण करावं आणि त्या लहान मुलांना भीती दाखवावी। भगवान महावीर त्या राक्षसाच्या पाठीवरती बसले आणि अख्ख्या नगरीतून त्याला फिरवलं। लोक म्हणाले या नागाला मारा, लोक म्हणाले या राक्षसाला मारा। भगवान महावीर म्हणाले याला मारून उपयोग नाही, याला क्षमा करावी आणि त्याला त्याच्या वाटेनं जाऊ द्यावं। आणि आश्चर्य असं, तो नाग, तो राक्षस सुद्धा भगवान महावीरांपुढे हात जोडून उभा राहावा आणि त्यानं म्हणावं, मैं याचक हूं, मुझे आपके भक्तों के श्रेणी में मेरा स्वीकार करो। इतकं सुंदर भगवान महावीरांचं चरित्र आहे।